त्याला शुभ दुपार. आज आपण थोडस आपल्या 1 तास आधी जमलेलो आहोत, 4च्या ऐवजी 3 वाजता. मला जरा बाहेर जायचंय म्हणून आपण आज जमलोय. वेबसाईट वरचा जो मॅनिफेस्टेशन बियॉन्ड असेन्शन कोर्स आहे, त्याच्यासाठी थोडस एक तुमचं तुम्हाला होत नसेल बघणं वेबसाईट वरील, तर म्हणून एक अधूनमधून मी घेत असते. त्या निमित्ताने आपण एकत्र येतो. तर आपल्याला त्या कोर्स मधलं आज ध्यान करायचं आहे. मी शेअर करते बघा. दिसते का? स्क्रीन दिसते माझी कोर्सची? हो, दिसते. तर आपण आता बघा हायर सेल्फ सोबत राहणं. आता हायर सेल्फ म्हणजे कोण? तर आपण जे ओरिजिनल होतो, म्हणजे आता आपल्या डीएनए आहेत बघा, 12 स्ट्रँड डीएनए आहेत. मग या डीएनए मध्ये सगळी माहिती आहे. आपल्या डीएनए मध्ये जशी आपल्या वंशजांची असते, आपल्या म्हणजे काय म्हणतात, पॅरेंट, आई वडील, पंजोबा पणजी, खापर पंजोबा पणजी यांचे सुद्धा अंश असतात त्या डीएनए मध्ये. मग तुम्हाला माहितीये कलर घारा कोणाचा असतो, रंग गोरा कोणाचा असतो. आपण नाक, डोळे, कान वर्ण लगेच ओळखतो, हा साऊथ इंडियन आहे का, नॉर्थ इंडियन आहे का, महाराष्ट्रीयन आहे. तर हे का असं? तर डीएनए हे सगळी माहिती स्टोअर केलेली असते आणि त्यानुसार आपण घडतो. सगळ्याच दृष्टिकोनातून घडतो, शारीरिक घडतो. आपण म्हणतो ना, रक्तातच गुण जमलेत, रक्तातच गुण आहेत, मग आई वडिलांचे गुण उतरतात, नकळत उतरतात. तर हे सुद्धा आहे. आणि उलट सुद्धा आपण बघितलंय की किती जरी अनुवंशिकपणा आपल्यात असेल, किती जरी डीएनए आपण घेतलेले असतील, तर आपल्यामध्ये एवढी शक्ती आणि एवढी ताकद आहे की आपण डीएनए सुद्धा बदलू शकतो. मग हे जे काही हायर सेल्फ म्हणजे काय? तर आपण म्हणतो मानव जो होता तो पहिला जो काही आहे ओरिजिनल, तोच क्रिएटर आहे, परमपिता परमेश्वर तोच आहे. तर हे सत्य आहे. आणि आता आपल्याला आपल्या सत्याकडे जायचंय, ओरिजिनकडे जायचंय. मग कसं जाणार आहोत आपण हे ओरिजिनकडं? तर ही सगळी माहिती आपल्या डीएनए मध्ये आहे की आपण कोण होतो त्यावेळेला, आपल्या पात्रता काय होत्या, कपॅसिटी काय होत्या, आपण काय करू शकत होतो, हे सगळं आपल्या जवळ आहे. पण काय झालेलं आहे, लोप म्हणजे त्याला असा जाळी जळमट, धूळ, असा सगळा लेप चढलाय. मग तो काढायचा आहे आपल्याला. आता वातावरणातनं, पृथ्वीच्या गाभ्यातून, ब्रह्मांडातून हा सगळा काढून टाकलेला आहे. आपली जी पृथ्वी होती, 3ऱ्या आयामातली पृथ्वी, जिथे मानवाने कित्येक हजारो वर्ष जन्म घेऊन काय काय केले, हीच पृथ्वी आता बदलतीये. म्हणजे आता जे काही त्या ओरिजिनल परमपित्यापासून इच्छा झाली होती, त्या परमपित्या परमेश्वराला, की बाबा मला थोडासा एक अनुभव येऊ देत, खाली थोड्या खालच्या चेतनेत जाऊन. म्हणून त्याचा जो काही इच्छा होती, त्याचा जो काही विल होता, त्या विल मधनं ओंकार उमटला. होकार म्हणजे ओंकार म्हणजे काय? तथास्तु. ओंकाराचा अर्थ तथास्तु आहे. आणि असा जो ओंकार त्याच्या मुखातून किंवा काय आला, ध्वनीतून उमटला, त्या ओंकाराच्या ह्याच्यातून सगळी ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली. मग ओंकार हा तथास्तु आहे. म्हणूनच ओंकार उपासना आपल्याला सर्व आपल्या इच्छांकडे नेते, कसल्याही इच्छा असू देत, प्रापंचिक असू देत, मोक्षाच्या असू देत. तर हे आपण सगळं बघितलं. मग तो जो ओरिजिन आहे, तो हायर सेल्फ आपला. मग आपण डायरेक्ट जाणार आहे का जंप मारून लगेचच तिथल्या क्रिएटरच्या ह्याला? नाही, आपण हजारो वर्ष प्रवास करत 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 आलो. आपण मानव जन्माच्या आधी काही प्राणी होतो, जंतू होतो, वनस्पती होतो. आपला हळूहळू हळूहळू विकास होत गेलाय. आपली जी चेतना असेल त्याप्रमाणे रूप घडलं आपल्याला. ठीक आहे, तो जो कोणी एक वननेस मधला होता, त्याला वाटलं जरा खालच्या चैतन्याला जाऊ, आणि मग स्प्लिट झाले सगळे कण. जसं एक सागर आहे, सागराचं आपण थोडं 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 पाणी काढू, तसं हे एक स्प्लिटिंग झालं सगळ्या अंशा, म्हणजे एकाच पासून सगळे आपण निर्माण झालो, एकाच पित्यापासून आपण निर्माण झालो, कणांमध्ये विखुरले गेलो. मग त्यावेळेला जो बिग बँग झाला किंवा स्फोट झाला किंवा कणांमध्ये विखुरलं गेलं. आता हे जर झाड बघितलं माझ्याकडे,
तर पानं पानं पानं, फांद्या 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 विखुरलं गेलो. पण आपला सोर्स कोण आहे बघा. आपला सोर्स एकच आहे, हा हा एकच आहे. एकच खोडाशी आपण जोडलेलो आहोत. एकाच खोडापासून या फांद्या, पानं, मुळं आहेत. मग आपला हा जो सोर्स आहे तो एकच आहे. म्हणजे ऍक्च्युली आपण एकच आहोत. आपण म्हणू का या झाडांना वेगळी वेगळी झाडं आहेत आणि इथे याला आंबे येतात, याला चिकू येतात, याला द्राक्ष येतात. असं शक्य झालंय थोडंफार आता, पण ते प्रयोग करून ओरिजिनल नेचर मध्ये काय आहे एकच आहे. मग या एकाला आपण वेगळ्या 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 रूपात बघतोय पण कनेक्टेड आहे. तसंच आपल्या ओरिजिन मध्ये आपण एकच आहोत. ऍक्च्युली आपण सगळे एकच आहोत. पण आता या पानांचा जसा वेगळा थोडासा साईज आहे, कमी आहे, जास्त आहे, रेषा कमी आहे, जास्त आहेत, रंगांमध्ये थोडासा फरक आहे, पिवळा आहे, थोडा डार्क हिरवा आहे, थोडा फेंट हिरवा आहे. ही मुळं सुद्धा, काही मुळ्यांना खूप, मुळांच्या फांद्यांना खूप मुळं आहेत, काहीला एकच मुळ आहे. हे जसं वेगवेगळं आहे तसं आपण असलो एक तरी वेगळे वेगळे दिसतोय. मग आता आपला हायर सेल्फ कोण? तो हा, हा हायर सेल्फ ओरिजिनल. मग या जर हायर सेल्फला आपण कनेक्टेड राहिलो तर काय होणार आहे? सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला मिळणार आहे, आपलं पोषण चांगलं होणार आहे, विकास चांगला होणार आहे. मग आता इकडचं जर पान असेल तर त्याला सगळ्यात शेवटी मिळत असेल ना, हे जमिनीतनं काय घेतलेलं, खतं घातली, पाणी घेतलं, काय असेल प्रोसेस, आणि हे कनेक्टेड नसेल, समजा इथे काट कोणीतरी मारली तर गळून पडणार आहे, सुकून जाणार आहे. म्हणून हे सोर्सला आपण कनेक्टेड हवं, कनेक्शन स्ट्रॉंग हवं. मग आता हायर सेल्फला कनेक्ट करण्याची गरज काय आहे? आता ओरिजिनला जायचंय ना, आपलं कोण आहे, मूळ कुठून आलो, काय होतो, हे सगळं कुठं स्टोअर केलंय? आपल्याच चेतनेत, आपल्याच डीएनए मध्ये, आपल्याच कणा कणात, काय म्हणतो, सोल मध्ये, आत्म्यामध्ये सगळं आहे ते. पण मग हे मधले धुळीचे कण, जाळी जळमट सगळी दूर काढली पाहिजे. पापुद्रेच्या पापुद्रे, पुड्याच्या पुड्या सोडवल्या पाहिजेत. म्हणजे आतल्या आपण पूर्वीच्या ह्याला कनेक्ट होऊ. मग आता की असा प्रवास झालाय आपला, जंतूंमध्ये झालाय, जीवाणूंमध्ये झालाय, प्राण्यांमध्ये झालाय, चेतना वाढत 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 आली. जसजसा आपला चेतनेचा प्रवास झाला, कमी चेतनेतून हायर, तसं आपण आता या मनुष्य जन्मात आहोत. हजारो जन्मानंतर मनुष्य जन्म मिळतो. मग इतकं सुंदर आता आपल्याला लाभलंय. नुसतं पण मनुष्य नाहीये, तर या सगळ्या क्रांतीच्या वेळेला, उत्क्रांतीच्या वेळेला आपल्याला बघण्याचं भाग्य मिळालेलं आहे. आपण या देहाने हे सगळं बघणार आहोत. इतकं सुंदर आपला चैतन्याचा होताच विकास झालाच आहे. आपण खूप जन्म काम केले म्हणून तर आता आपण इथे कनेक्टेड आहोत विहंगमला, अजूनही पुढे जायला आपण लीडिंग मध्ये आहोत. इतकं आपण भाग्यवान आहोत, इतके आपण श्रेष्ठ आहोत, इतके आपण लाईट बिंग आहोत, आपण स्टार सीड्स आहोत. इतकं आपलं आहे महत्व. पण अजूनही आपल्याजवळ खूप मोठ्या क्षमता आहेत. मग या क्षमता आपल्याला जागृत केल्या पाहिजेत. मग हे हायर सेल्फला कनेक्ट करणे आणि होणार आहे. मग आता या कोर्समध्ये एक स्टेप घेतलीये की हायर सेल्फला कनेक्ट. समजा मी म्हटलं कनेक्ट विथ हायर सेल्फ, मग काय काय स्टेप करायच्यात? तर सगळं या ध्यानातून आहे. हे ध्यान आपण करणार आहोत. आता दुसरं म्हणजे बघा, क्रिएटिंग विथ लाईट. ठीक आहे, हायर सेल्फला कनेक्ट करायचे, पण लाईट सुद्धा क्रिएट करायचे. लाईटने फ्लॅश, जे काही बघा त्या सुलभा मॅडमचा आज अनुभव काही आलेला आहे तो वाचा जरा. लगेच 2 दिवसात अनुभव घेतला, नवीन आहेत पण इम्प्लिमेंट करतायत, अनुभव येतात. फ्लॅश लाईटच्या स्पीड एवढा कुठलं स्पीड नाहीये. पण पिरॅमिड मध्ये आहे जास्त, पिरॅमिड मध्ये लाईटच्या स्पीड पेक्षा जास्त स्पीडनी काही घडतंय. पण आता तरी असं म्हणलं जातं की लाईटचा स्पीड सगळ्यात जास्त आहे. मग या लाईटीच्या स्पीडनी, लाइटनिंगच्या स्पीडनी, लाईटच्या स्पीडनी आपण काही क्रिएशन्स करू शकतो. क्रिएटिंग विथ द लाईट. मग इथे सुद्धा हे मेडिटेशन मध्ये काय करायचंय? क्रिएटिंग विथ लाईट आपण वापरलंय सोल मध्ये, लो मध्ये
सोल आणि लव मध्ये आपण उपक्रम केलेले आहेत. लव लाईट देऊन बघतोय आपण, पण विसर सारखा पडतोय ना. काही झालं तरी ती लाईट वापरायची आहे, क्रिएट करायचंय लाईटनी. समोरच्याची चेतना बदलू शकतो, समोरच्याचे विचार बदलू शकतो, लाईट आपण त्याला देऊ शकतो. हे आपण विसरतो प्रत्येक वेळेला. आपण तर ब्रह्मांडाला लाईट देतोय, आपण तर पृथ्वीला लाईट देतोय, आपण तर सगळ्या सामूहिक चेतना पेरतोय. आता तुम्हाला सांगितले, ज्या ज्या बातम्या येतील, भूकंपाच्या बातम्या येतील, जाळपोळीच्या येतील, दंगलींच्या येतील, काय बातम्या निगेटिव्ह ऐकल्या की लाईट सोडायची त्या लोकांसाठी, त्या परिसरासाठी, त्या घडामोडीसाठी. आणि संपूर्ण प्रेम प्रकाश पाठवून चांगल्या व्हायब्रेशन्स तिथे निर्माण करायच्यात. हे तुम्हाला सांगितले. तुम्ही कोण कोण करता मला चॅट बॉक्स मध्ये टाका. बातमी वाचली तर करता का? सवय लावून घ्या, सवय. समोरचं काय फटकन बोलला, लाईट द्या. बोलायच्या आधीच काही मूड खराब होईल, लाईट द्या आधी. करा ना हे प्रयोग. मग नुसती लाईट द्यायचे म्हणजे काय करायचंय, तर सोर्सला कनेक्टेड पाहिजे. आपल्याला नुसती लाईट देणं माहितीये, पण इथे आपण शिकलो, या ह्याच्यात शिकलो की सोर्स पासून लाईट घ्यायची. कोणाकोणाच्यात बदल झाला हा मला टाका चॅटबॉक्स मध्ये. माझ्यात तर ऑटोमॅटिक बदल झाला बाबा. मी आता ते सारखं सोर्स पासूनच लाईट घेऊन देते. त्या सूर्यालाच कनेक्ट होऊन लाईट आधी घेते आणि मग पाठवते. त्या सूर्यापासून लाईट घेते. भला तो पांढरा असेल, भला तो पर्पल असेल, काय असेल तो, ज्या वेळेला जे वाटतं ते तिथूनच घेते, त्या सूर्यापासून. कारण सूर्यात सप्तरंग आहेत. मी तुम्हाला रे इनिशिएशन सांगितलं, 10,000च्या खाली फी नाहीये. हे सगळं ज्ञान जे बाहेर चालू आहे ना, कुठंही 10,000च्या खाली फी नाहीये. हे तर सूर्याचीच किरण घेतात, फर्स्ट रे, सेकंड रे, थर्ड रे. मग मी पण ते सूर्यापासूनच घेते. पांढरा घेते, पिवळा घेते, व्हायलेट घेते, गुलाबी घेते. सूर्याला आधी कनेक्ट व्हायचं. तो आपला सोर्स आहे. प्रजापिता आहे आपला तो. सूर्य म्हणजे आत्मा आहे. आपण झालं काल यिन यान यांग आणि स्त्रीलिंगी ऊर्जा, पुल्लिंगी ऊर्जा, हे काल सांगितलंय. व्हिडिओ बघा कालचा चॅनलवर, विहंगमच्या चॅनलवरचा. विहंगमच्या चॅनलवर टाकते. कोर्स सुदर्शन पिरॅमिडचे आहेत तरी का, तर फ्री मोफत हे ज्ञान देते ना मी, कोर्सच्या पलीकडचं. म्हणून ते विहंगमवर टाकते. पेड गोष्टी आपल्या सुदर्शन पिरॅमिड या वेबसाईटवर आहेत, फ्री पण आहेत कोर्सेस. तर इथे कालचा बघा व्हिडिओ. मग काल मी तुम्हाला शिवसरोदय प्रमाणे सांगितलं, स्त्री ऊर्जा, चंद्राची ऊर्जा, डावी नागपुडी, इडा नागपुडी, मग ही पिंगळा सूर्य नाडी, मग उजवी नाडी, मग उजवी नाडी दुसऱ्यांची आहे, डावी नाडी स्वतःची आहे. मग आता आपल्याला दुसऱ्यांना ऊर्जा द्यायची आहे. मग दुसऱ्यांना ऊर्जा द्यायची आहे, दुसऱ्यांसाठी काम करायचे. काल आपण बघितलं, या ह्याच्यात जे पेराल ते क्लीन्स करणार आहे आपलं कर्म. आपल्याला कर्माचं बॅलन्स करायचंय, चांगलं कर्म करायचंय. जास्तीत जास्त चांगलं कर्म तुम्हाला सांगितलं टप्प्याटप्प्याने काय आहे. क्रिएशन सगळ्यात सुप्रीम दान आहे. दुसऱ्यांसाठी काहीतरी क्रिएट करतोय. मग ही लाईट क्रिएट करायला फास्ट उपयोगी पडते आपल्याला. आपण बघितले, केलंय. तर आपण काय करायचं, हृदयापासून आपला लाईट प्रकाश एक्सपांड करत होतो. आता इथे आपण या कोर्समध्ये शिकलो की सूर्याला कनेक्ट करून तिथून घ्यायचे, तिथून घ्यायचे, इथवर आणायचे, मग पसरवायचे. तिथून घ्यायचे, इथवर आणायचे, जमिनीला पण पाठवायचे, इतरांना पण पाठवायचे. आता समजा भूकंपाची बातमी ऐकली तर घ्यायची लाईट, लगेच 2 मिनिटं बसायचं. भूकंपाची बातमी, हो, लगेच बसायचं. मस्त घ्यायचं ऊर्जा, अशी एक्सपांड, जिथे भूकंप झाला तिथे पाठवून द्यायची, जमिनीला पण पाठवून द्यायची त्याच वेळेला. कारण ग्राउंडिंग खूप महत्वाचं आहे आता. मग आता इथे हे बघितलं आपण, कनेक्टिंग विथ द सोर्स, म्हणजे तो हायर सेल्फच आहे. शेवटी आपल्याला तिथेच मर्ज व्हायचंय, लक्षात घ्या. हनुमान आहे ना, हनुमान, हनुमानाच्या शक्ती सगळ्या, कित्येक कित्येक त्याला सिद्धी मिळाल्यात हनुमानाला. आणि तो तर सूर्याच्याही पलीकडे, सूर्यातनं सुद्धा तो पार करतो. सूर्य आपला आत्मा आहे, लक्षात घ्या. सूर्य आत्मा आहे आणि चंद्र मन आहे. मग आता हे सूर्यग्रहण सुरू झालेलं होणार आहे. मग त्याची सगळी ऊर्जा येते, म्हणून दुसऱ्यांसाठी काम करायचंय.
सूर्य आत्मा, आत्मा क्लिन्झिंगचं काम करायचंय, दुसऱ्यांना पण द्यायचं. मग इथे हे क्रिएटिंग विथ द लाईट काय काय आहे, सगळ्या स्टेप्स इथे दिल्यात ध्यानात. मग त्या नोट्स काढायला नकोत का डायरी, 4-5 स्टेप्स ओळीनी. पहिल्यांदा काय करायचं, दुसऱ्यांदा काय करायचं, तिसऱ्यांदा काय करायचं, एवढं ऑथरने डिटेल दिलंय ना इथे. आपण हे करतच होतो आधी, 2 वर्ष झालं आपण करतोय. पण इथे सनया रोमन ऑथरचं पुस्तक घेऊन आपण केलंय. पुस्तकं का घेतली ही चर्चेत बघा. आपण काय करतोय ते सगळं फॉरेन ऑथर, मोठी मोठी पुस्तकं गाजलेली पुस्तकात तेच लिहिलंय. आपल्याला हे कोणी सांगितलं होतं का आधी? मग इथे जरा जास्त डिटेल कळतंय. मग आता डीएनए आहे ना, डीएनए. मग डीएनए चे सुद्धा झोपलेत ना डीएनए. किती ऍक्टिव्हेट आहे. मग आता लॉन्च करतोय प्रोग्राम अमृता मॅडमचा डीएनए ऍक्टिव्हेशन. आत्ताच फ्लायर टाकलं बघा, जस्ट 5 मिनिटं मी जेवले. तर हे डीएनए ऍक्टिव्हेशन गरज आहे, म्हणजे स्टेप बाय स्टेप बाय स्टेप आपण पुढे जातो. हायर चक्र ऍक्टिव्हेशन आहे, मग डीएनए ऍक्टिव्हेशन आहे. कारण काय सांगितलं बघा, आधी हायर चक्र का घेतलं? का तर जे चक्र आपण म्हणतो 7 चक्रा, 12 चक्रा आणि 12 डीएनए, म्हणजे 12 डीएनए स्ट्रँड काय आहेत, 12 चक्रच आहेत. मग आधी चक्र पण ऍक्टिव्हेट करतो, डीएनए पण ऍक्टिव्हेट करतो. काय होणार आहे नंतर सांगा बरं मला. हायर चक्र कोर्स केला, डीएनए ऍक्टिव्हेशनचा केला, आणि तो करायचा आहे, दोन्ही करायचे. मग काय होणार आहे? मग हेच तर होणार आहे ना, सगळं भरकन लॅडर चढली जाणार आहे. शिडी चढून डायरेक्ट इकडे जाणार आहे ना आपण. आता इथे ऊर्जा आहे, हायर जाणार आहे. मग हे हायर सेल्फ म्हणजे आपलाच भाग आहे, लक्षात ठेवायचा. पण ज्याला सगळं काही माहिती आहे, तिथनं सगळं आपल्याला घ्यायचंय. मेमरी घ्यायची, एक क्षमता घ्यायच्यात, सगळं घ्यायचंय. जागृती आणायची आपल्याला. त्याला कनेक्ट झालं की तो सांगणार आणि आपोआप होणार आपल्यात. म्हणून हे महत्वाचं आहे. तर आज आपल्याला ध्यान करायचे बिईंग विथ हायर सेल्फ. ठीक आहे, कनेक्ट झालो हायर सेल्फला. पण आता हायर सेल्फ सोबत कसं राहायचं? चॅट बॉक्स मध्ये टाका, कोण कोण राहायला लागले हायर सेल्फ सोबत. मला सवय लागली बघा. मी ना थोडा जरी रिकामा वेळ असला, थोडा जरी पडले, आता सकाळपासून मला पडायला नाही वेळ झाला. पण समजा मी आता एक 5-10 मिनिटं मला मिळाली असती, वाटलं होतं खूप 2:15ला म्हणावं. पण जायचंय ना बाहेर, मिस्टर तर आलेले म्हणाले 4ला जायचंय ना, म्हटलं नाही 5ला निघू. तर इथे ते पण सांगते कुठं जाणार आहे, ते पण सांगते. ते पण गरजेचं आहे कळणं. सांगते, रेकॉर्डिंग बंद करून सांगते. तर इथे समजा मी पडले असते, मी लगेच पडले असते ना, मी पहिल्यांदा श्वासावर लक्ष माझं आपोआप जायला लागले आता. मग श्वास बघायचा 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 बघायचा. बस आपण प्रकाशासोबत, हायर सेल्फ म्हणजे मी प्रकाशासोबत राहते बघा. सतत मग माझ्या आजूबाजूला प्रकाश, माझ्या शरीरात प्रकाश सोडते मी. प्रकाश भरते, मग प्रकाश माझ्यातून तेजस्वी होतोय, बाहेर जाते. बस एवढंच करते मी, नाही प्रत्येक वेळेला स्प्रेड करते. पण ही सवय लागलेली आहे. ती कोणाकोणाला लागलेली आहे? आता महत्वाचं मला सांगायचंय की लिहिण्याला फार महत्व आहे. आता बघा, लिहायला विचारलं तर कसे ग्रुप सोडून जायला लागले बघितलं ना. वेगळ्या वेगळ्या ग्रुपवर क्विट कसे व्हायला लागले, काहीही न सांगता क्विट व्हायला लागले. त्या एका मॅडमने म्हटलं, अहो क्विट का झाला तुम्ही? त्या मॅडमना तर म्हणतात माझा कोर्स बंद पडला. मग मी त्यांना प्रश्न विचारला की हो का, कधी तुम्ही घेतला होता, मेंबरशिप आहे का, मेंबरशिप संपली का, किती आवर्स केला? मेंबरशिप नाही एवढं उत्तर आलं, बाकीचं काही नाही आलं उत्तर. मला पुष्कळ वाटलं उघडून बघावं काय. म्हटलं जाऊ दे, त्यांना नाही गरज तर आपल्याला काय गरज आहे. पण मी हे ऑब्झर्व करतीये, माझ्या प्रश्नांची उत्तरं कोणी देत नाही. कालच्याही रेकॉर्डिंग मध्ये ऐका, नाही देत उत्तर. मग हे सोडून जायची काय गरज आहे का? वेबसाईट कोर्स सोडून जायची गरज आहे का? उलट आता ध्यानरंगमंच, ध्यानबोध, ज्ञानबोधलाही सोडून जाऊ नका म्हटले. मग आता वेबसाईट कोर्स सोडायची काय गरज आहे? तुम्हाला लिहायला काही सांगितलं तर कसं दिसतं होते, वागणंच आपलं कसं दिसतं बघा बरं. ठीक आहे, कम्युनिकेशनचा तुम्हाला त्रास होतो, उघडू नका ना ग्रुप. मला काही कळत नाही म्हणजे का असं झालंय. मग ह्याला लिखाणाचा त्रास वाटतो, मान्य आहे. कित्येक जण जॉईन नाही झालेले त्या ग्रुपमध्ये, नको म्हणाले. आम्हाला नको बाबा ग्रुप, आमचा आम्ही कोर्स करतो म्हणाले. ते पण तुम्हाला सांगते, 4-5 जण आहेत
मॅडम ते तुमचं काय आम्हाला नको, लिखाण पिखाण काही जमणार नाही. तुमचं मॉनिटरिंग नको. आमचं आम्हाला जसं झेपू तसा कोर्स करतो. मी उघडून बघितले, 0 सेकंद झालेले आहेत अशांचे. लिटरली दाखवेल तुम्हाला. नाही होऊ शकत. इथे जी काय ओढतीये मी, ती तुमच्यासाठी ओढती, माझ्यासाठी काय. मला काय, तुम्ही कोर्स खरेदी केला, संपलं ना माझं काम. मला काय पाहिजे. झाला कोर्स, रजिस्टर केला, संपलं, दॅट्स ऑल. बाहेर असतं का हो असं? वेबसाईटच्या कोर्सला तर कोणी पर्सनल कॉन्टॅक्ट करत नाही, ग्रुप बीप काही नाही. करा वेबसाईट वर उघडून. मलाच काय पडलं इथे. मग हा त्रास वाटतो, जाच वाटतो. पण आपण स्टेबल पाहिजे ना या जाचाला, या छळाला. ठीक आहे मॅडम, आपल्यासाठीच करतायत, जमलं तर जमलं. 10 वेळा जाच वाटते, एकदा तरी आपण उठू करू. नाही, सगळं मला जमत नाहीये. मला निदान ग्रुपवरचे अनुभव वाचून ते सुद्धा माझ्यात जनरेट होणार आहे, हे सुद्धा मी सांगते. लागण होणार आहे, लागण. एक आंबा पिकलेले, आपण 10 आंबे ठेवलं, एक नासका आंबा त्यात ठेवला, सगळे आंबे नासतात की नाही, त्याला लागण म्हणतात. अशा चांगल्या लागणी सुरू होणार आहे. म्हणजे 10 आंबे नासके ठेवा आणि एक चांगला आंबा ठेवा, तर ते 10 नासके आंबे चांगले होणार आहेत का? होणार आहेत आता. मग वाईट लोकांना एखादा गुरु भेटला, एखादा चांगला माणूस भेटला, तर होतो की नाही तो चांगला. मग आता हे जे वातावरणातनं स्प्रेडिंग चाललंय, ऊर्जा चालली, व्हायरसनी लागण होते, रोग होतात, मनावर काय पेरलं जातं त्याचे इफेक्ट दिसतात, तर चांगले पण होणार आहे. ऍक्च्युली घडतंय हे. म्हणून तर आपल्या ग्रुपमध्ये आपण जर म्हटलं की विहंगम, आपला जो ग्रुप आहे आता, हा ग्रुप किती लोक आहेत, आपण म्हटलं या ग्रुपला खूप छान रिझल्ट येत आहेत. येतात ते. पिरामिडला आल्यानंतर माझं असतं पैसे वर्षा, मग होतो की नाही 2-3 जणांचा तरी. का होतो नुसतं एवढं म्हटलं की. यात चांगल्या लागणी घडणार आहेत आणि आपल्यामुळे ते घडतच घडत आहे. आपण जे चेतना पेरतोय त्यामुळे घडतच घडतंय. वातावरणात आपण टाकतोय, वातावरणात टाकतोय, वातावरणात टाकतोय, चांगलं टाकतोय. मग काय ग्रुपमध्ये बाहेर पडायची गरज आहे, भ्यायची काय गरज आहे, हे तर कोण समजून घेणार आहे. तर वेबसाईट ग्रुपमधून बाहेर पडू नका. ऊर्जेसाठी मी आता एक वेगळा ग्रुप करतेय, सांगितलंय तुम्हाला. कारण वेबसाईट ग्रुपला तुम्ही पैसे भरलेत, मग पैसे पण भरलेत, एकमेकांमुळे होईल. पॉझिटिव्ह कडे फोकस द्यायचा आहे. एनर्जी गोज वेअर अटेन्शन गोज. अटेन्शन पॉझिटिव्हवर ठेवलं तर पॉझिटिव्ह ठिकाणी एनर्जी जाणार आहे आणि रियालिटी बनणार आहे. तर हे मला सांगायचंय. तसंच लिखाणाचं महत्व सांगायचंय. ठीक आहे, 10 जणांनी लिहिले, मला वेळ नाहीये, मला लिहायची इच्छा नाहीये, मान्य आहे. मग वाचा ना ते 10 जणांनी लिहिलेलं, तरी होणार आहे ना फायदा आपल्याला. कारण तुम्ही जेव्हा कॉपी करणार आहे ना लिहिताना, आता बघा कालचा एक ध्यानाचा अनुभव, डिक्टो कॉपी टू कॉपी आहे सगळं. मी म्हणणार होते पण म्हटलं जाऊ दे, मग हे असं म्हटलं ना, म्हणजे काय त्या बाईनीच विचार केला पाहिजे ना, की मी सगळंच कॉपी करते आणि पोस्ट करते, दोनच मजकूर खाली येत बस. मग जो कॉपी करतोय ना त्याला काहीही मिळणार नाहीये, जो वाचन करून सुद्धा मिळवेल ना, ते कॉपी करण्याला मिळणार नाही का. तर हे चालणार नाहीये, ब्रेन चालणार नाहीये. म्हणजे मनोमय लेअर, बुद्धिमय लेअरवर विचारच होणार नाहीये. तर कुठे हायर चैतन्याचा फरक आणि फायदा नाही होणार आहे. तुम्ही काय करायचंय, वाचायचंय सगळं आधी, मग लिहायला घ्या. स्वतःच स्वतः त्या मेंदूला वापरायचे. त्या मेंदूला जेव्हा वापरेल, त्याच वेळेला तो झोपल्यावर तो काढतो काढतो काढतो, आज काय झालं, आज काय झालं. कॉपीला नाही काढणार तो. कॉपीला घेतलं, बोट धरलं, एखादं वाक्य हे झालं ते झालं, पै. तो कशाला रात्री घेतोय ते. तो कचराच समजणार आहे मेंदू, फेकून देणार आहे. त्या मेंदूला वाटलं पाहिजे चांगलं आहे काहीतरी, मला लक्ष ठेवायचंय 10 दिवस, 10 महिने, 10 वर्ष. मग तो लॉंग टर्मच्या कप्प्यात टाकतो. तर हे लिखाणाला महत्व आहे. अशा लिखाणाला कृपया कॉपी करू नका. हेच सांगते मी. जमलं तर करा, नाही तर करू नका. वाचा. रात्री आपण ज्याला झोपतो ना, एक अर्धा तास ठेवायचं.
अगदी वाचा रात्री झोपताना, आपोआप डोळे झाकल्यावर मेंदू ते काम करणारच आहे. ह्यानी सुद्धा फरक पडणार आहे. म्हणून तर आपण डिस्कशन ग्रुपला मदत करायला लावतो की लिहा सोप्या सोप्या शब्दांमध्ये. तर या गोष्टी आहेत, जो काम करेल ना त्याला खूप जास्त फायदे मिळणार आहेत. तर चला आता ध्यान करूयात आपण. बिईंग विथ हायर सेल्फ, हे ध्यान करायचंय आपल्याला. आता मी तुम्हाला सोल कंप्लीट करा म्हटलं. हा बघा, 4 नंबर सोल. आणि व्हॉट इज सोल, सोल कॉस्मॉलॉजी हे कम्प्लीट करायचं. मग सोल ग्रुप्स आणि रिफ्रेमिंग हे आपण काय आहे. त्याच्या आधी मेडिटेशन, बिकमिंग द लाईट सोर्स अँड गेटिंग आवर अँसर्स. हे पण खूप महत्वाचे आहे. आपण स्वतःच लाईट. पहिल्यांदा कनेक्शन, नंतर बिईंग विथ लाईट अँड देन बिकमिंग द लाईट सोर्स. आपणच लाईट सोर्स बनायचे दुसऱ्यांचा. बस आपणच लाईट पाठवतो पाठवतो पाठवतो. आपणच सोर्स बनायचं. तर कारण हे जे टेक्निक आहे, तुम्ही जर आता स्टेप्स लिहिल्या नाहीत ना ध्यानाच्या, आता सुद्धा मी सांगते ध्यान करताना स्टेप्स लिहा. नाही तर ध्यान झाल्यावर लिहा स्टेप्स. या स्टेप्स इथे लक्षात ठेवायच्या आहेत. कारण पुढे जेवढे आता कोर्सेस, अत्याधुनिक कोर्स येत आहेत, त्याला एकच वाक्यात असेल, चला लाईट सोर्स बना, चला लाईट सोर्सला कनेक्ट करा, चला हिअर सेल्फला कनेक्ट करा. एक 5 मिनिटं पॉज घेणार आहे. आता जास्त बोलायचं नाही ध्यानामध्ये पुढच्या. पण हे सगळं आपोआप फील करायचंय तिथे. लक्षात घ्या, आपण आपले ध्यान प्रकार, लाईट इफेक्ट, साऊंड इफेक्ट वापरलेत. म्युझिक वापरलेत, साऊंड इफेक्ट वापरलेत, लाईट इफेक्ट पण वापरले. त्याचा फायदा घ्या. चित्र बघा, त्याने डोक्यात जाणार आहे. कारण चित्र उजवा मेंदू लक्षात ठेवतो. खूप हायर टेक्निक्स वापरलेत. त्याचा उपयोग झाला पाहिजे. आणि एकदा दोनदा प्रत्येक ध्यान बघा त्या चित्रांसहित. म्हणजे मेंदू ते लक्षात ठेवणार आहे. उजव्या मेंदूत ते पेरलं जाणार आहे. सबकॉन्शियस मनामध्ये ते पेरलं जाणार आहे. आणि एकदा का सबकॉन्शियस मनामध्ये पेरलं, तर ते उगवतच उगवतं आपल्या आयुष्यात. तो लगेच ब्रह्मांडात खेचून आणतो सगळं त्याला काही लागेल ते. मग सबकॉन्शियस मनात पेरलं पाहिजे. आणि सबकॉन्शियस मनाला शब्दाची भाषा कळत नाही. सबकॉन्शियस मनाला चित्रांची भाषा कळते. म्हणून ते व्हिडिओ बघायचे. तर आज जरी बघितलं तरी चालेल, नोट्स लिहिल्या तरी चालेल. तुम्ही काय करायचं ते तुम्ही ठरवा. नुसत्या ध्यानाला इथून पुढं महत्व देऊ नका. ध्यानापेक्षा इथे हायर चाललंय, ते समजून घ्या. तसं करा ते. कारण आता ऍडव्हान्स कोर्स खूप जम्प मारणार आहेत टेक्निकसाठी. रेझोनन्स सुपर मोस्ट आपण घेतोय टेक्निक, लॉ ऑफ रेझोनन्स. तो इंग्लिशमध्ये ठेवलाय, पण ज्यांना कळतं ते करू शकतात. ठीक आहे, चला. मला जरा वाटतं हे जरा चेकच केलं पाहिजे. मी अनुक्रमणिका काय झालं दिसेना का मला. बिईंग विथ हायर सेल्फ. व्हिडिओ का दिसेना मला. 3 नंबरला दिसतोय मॅडम. तुम्ही बघा जरा उघडून. सुलोचना मॅडम तुम्ही बघा जरा. शेअर करता हो येईल. मॅडम बघते. शेअर तुम्ही केलं तर मला लवकर निघता पण येईल. काय झालंय इथे, काही येईनच झालं. ऍड न्यू चॅप्टरला जात आहे.
हा तुम्हाला सांगते, मला रेकॉर्डिंग बंद करून सांगायचं होतं ते. चालू होतंय ना मॅडम माझं तर. मग माझं होईनच की. काही माहिती नाही मग. ठीक आहे, तुम्ही शेअर करता, तुम्हाला हे करू. थांबा, हो. झालं. काहीतरी झालं होतं. हा ठीक काहीतरी आहे. झालं होतं. हा. आता हे बिंग विथ इथे आहे ना, ध्यान का इथे. हा, हो. ध्यान ध्यान. बरं, आता मी तुम्हाला थोडस सांगते, मला काय सांगायचं होतं. हम्म. तर चला, आपल्याला आता ध्यान करायचंय. सामूहिक चेतना आधी पेरूयात थोडीशी, 1-2-3 मिनिट. आज चित्र बघा, हे पेरणी करा चित्रांची. आता आपल्याला हायर सेल्फला कनेक्ट होण्यासाठी मेडिटेशन करायचं आहे. या मेडिटेशनचा उद्देश आपल्या हायर सेल्फ स्टेट मध्ये जाण्यासाठी आहे. The purpose of this meditation is for you to connect with that part of yourself that is your higher self, and feel your higher self as you. डोळे उघडे ठेवून अथवा बंद करून बसा. असे बसा की तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल. हात तुमच्या बाजूला ठेवा आणि दीर्घ श्वास घेत राहा. Sit with your eyes open or closed. Adjust your posture so that you are comfortable. Perhaps putting your hands at your sides.
begin by taking a few deep breaths. आता पूर्ण बॉडी रिलॅक्स झालेली फील करायची आहे. पायाच्या टाचेपासून वर वर शरीराचे सर्व भाग रिलॅक्स करायचे आहेत, फील करायचे आहेत आरामदायक. पाय, पोटऱ्या, मांड्या, पोट, पाठीचा खालचा भाग, छाती, पाठीचा वरचा भाग आणि खांदे. आता हात रिलॅक्स करायचे आहेत. हाताचे पंजे, मान, डोकं आणि चेहरा, जबड्याभोवतीचे मसल्स आणि डोळे रिलॅक्स करत राहायचे आहेत जोपर्यंत तुम्हाला शांत वाटत नाहीये. फोकस्ड आणि शरीराने कम्फर्टेबल आरामदायक वाटत नाहीये तोपर्यंत. Imagine your entire body relaxing, starting with your toes. Bring a feeling of relaxation into your feet, calves and thighs, and then up into your abdomen and lower back, chest, upper back and shoulders. Next, relax your arms, hands, neck, head and face. Let the muscles around your jaws and eyes relax. Do this until you feel peaceful, focused, and physically comfortable.